नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. एक मोठी आणि खळबळजनक बातमी. 20 कोटी बंजारा समाज हिंदू धर्मातून बाहेर पडणार. पोरादेवी दसरा मेळाव्यात नेत्यांकडून बातमीला दुजोरा, तर सरकारच्या निर्णयाकडे लक्ष. सविस्तर वृत्त. विश्व बंजारा समाजाचे आराध्य तीर्थस्थान असलेल्या पोरादेवीत आज दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा धर्मगुरू, महान तपस्वी, बाल ब्रह्मचारी डॉक्टर रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी तथा आमदार महंत डॉक्टर बाबूसिंगजी महाराज यांच्या अध्यक्षतेत हा दसरा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला महंत कबीरदास महाराज, महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज, महंत यशवंत महाराज, महंत शेखर महाराज, महंत संजय महाराज, माजी खासदार तथा आरक्षणाचे गाडे अभ्यासक हरिभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड, राजू नाईक सह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि हजारो बंजारा बांधव आणि बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते. शस्त्रपूजनाने या दसरा मेळाव्याची सुरुवात झाली. महंत जितेंद्र महाराज यांनी आपल्या प्रास्ताविकातून सध्या सुरू असलेल्या बंजारा एसटी आरक्षणाबाबत सविस्तर माहिती देऊन पुढील रूपरेषेवर प्रकाश टाकला. या ठिकाणी सर्व महंत, नेते आणि संघटनांच्या अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरक्षणाची मागणी लावून धरत सूचना व अभिप्राय नोंदविले. राज्य आणि केंद्र सरकारने बंजारा एसटी आरक्षण मागणीकडे तात्काळ गांभीर्याने बघून मागणी मंजूर न केल्यास 20 कोटी बंजारा समाज हिंदू धर्मातून बाहेर पडण्याच्याही हालचाली सुरू झाल्या असून त्याबाबत नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. बंजारा समाजाला आरक्षण देण्यासाठी जर सरकारने दिरंगाई केली तर बंजारा समाज गोरधर्म स्थापन करणार आहे का? आता घोषणा झालेली आहे. गोरधर्म वगैरे नाही, आम्ही धर्मच बदलून टाकू. आमचा बंजारा धर्म आहे ना, गोरधर्म वगैरे काही नाही. बंजारा धर्म आहे आणि देशामध्ये जे आम्ही हिंदू म्हणून आजपर्यंत जगलो, आता उपहिंदू आम्हाला म्हणायला काय हरकत आहे. आता आम्ही हिंदू नाही, आता उपहिंदू म्हणून आम्ही जगू. आमचं जीवन जे आहे, जे मानवीय आपण ज्याला म्हणतो, जे मानवाला मिळाला पाहिजे अधिकार, तो हिंदू देऊ शकणार नाही आम्हाला. आमचा धर्म असेल उपहिंदू बंजारा. आज या पोरागडावर महंत बाबूसिंग महाराज यांच्या नेतृत्वामध्ये समस्त बंजारा समाजाचा या पोरादेवीमध्ये, या नगरीमध्ये पूर्ण बंजारा समाजाला एकत्र करून दसरा मेळावा साजरा करण्यात आला. याचा उद्देशच हा होता की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे अनेक मोर्चे निघत आहेत. अनेक मुलांनी आमच्या जीव दिलेत. काही अनेक मुले जे उपोषण करत आहेत. लाखाचे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत आणि हे निघालेले असताना सुद्धा या महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी आमचा कोणताही विचार करायला तयार नाहीत. आम्हाला बेदखल केलेलं आहे. त्यामुळं आज या पोरागडावरनं समस्त बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही आमचे महंत धर्मगुरू बाबूसिंग महाराजांना आम्ही विनंती केली आहे की जर या महाराष्ट्र शासनाने आपल्या एसटी आरक्षणाचा हैदराबाद गॅझेट लागू करायचा निर्णय घेऊन आपला प्रस्ताव जर केंद्र शासनाकडे नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये या बाबूसिंग महाराजांनी आमच्या सर्व बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेऊन भविष्यामध्ये 20 कोटी बंजारा बांधव आहेत संपूर्ण भारतामध्ये. या 20 कोटी बंजारा बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करावा अशी विनंती आम्ही बाबूसिंग महाराजांना केलेली आहे. कारण आम्हाला हिंदू धर्मामध्ये राहून कोणत्याही सवलती आजपर्यंत भेटलेल्या नाहीत. अनेकदा वारंवार आमच्या बाबूसिंग महाराज म्हणा, आमचे डॉक्टर रामराव महाराज हयातीत असताना त्यांनी अनेकदा या गव्हर्नमेंटकडे जाऊन, या शासनाकडे जाऊन अनेकदा विनंती केलेली आहे. एकही पंतप्रधान त्यांनी सोडला नाही की ज्याच्याकडे जाऊन त्यांनी विनंती केली नाही. आणि आम्हाला
मला या महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे, येणाऱ्या काळात जर तुम्ही ST आरक्षणाचा मुद्द्याचा मार्ग जर नाही लावला तर भविष्यात हा भारतातील बंजारा 20 कोटी बंजारा समाज हिंदू धर्माचा त्याग केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आता राज्य आणि केंद्र सरकार याकडे कसे बघते व त्यांचा निर्णय काय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.